चला कुठपर्यंत आलो होतं आपलं डिजिटल रूट आपण चालू केलं होतं बरोबर. डिजिटल रूटमध्ये आपण पाहिलं होतं काय पाहिलं होतं की कुठल्याही संख्येला सिंगल डिजिटमध्ये कसं कन्वर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल इथं आपण लिहिलं 4 5 6 7 तर याला सिंगल डिजिटमध्ये कसं कन्वर्ट करायचं तर तुम्हाला सांगितलं होतं 9 जर असेल तर 9ला आपल्याला काय करायचं याच्यामध्ये कॅन्सल करायचं आहे. 9ला का कॅन्सल करायचं आहे सांगा फटाफट. 9ला का कॅन्सल करायचं आहे तर 9मध्ये कोणतीही संख्या ॲड केली तर आन्सर काय असतं तीच संख्या असते बरोबर. म्हणून आपण 9ला कॅन्सल करतो. मग हे 6 7 13 होईल. 13 म्हणजे किती होणार आहे इथं 4 म्हणजे ह्या संख्येचा रूट 4 असणार. मग आपण बेरीज वजाबाकीचे क्वेश्चन आधीच्या भागामध्ये पाहिले होते. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये काय होईल आता याच्यामध्ये गुणाकार कसा करायचा आपण ते बघू. तर गुणाकारामध्ये डायरेक्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतात. म्हणजे जर डायरेक्ट गुणाकार असेल तर फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन घेऊ आपण. समजा इथं घेतलं 78 इंटू 963 इंटू 521. आता एवढा मोठा गुणाकार आहे आणि ऑप्शन आपण समजा असे घेतला तर हे आन्सरच घेतो डायरेक्ट 39134394. आता याच्यात सिंगल डिजिट जरी चेंज झाला तर रूट काय होणार आहे आपला चेंज होणार आहे. मग आता या केसमध्ये काय आलं 39134394. मग आता इथं 8 आणि 7 15 होईल. 15 म्हणजे किती होणार आहे 6. हे 9 कटले पण आता सगळंच कटलं तर इथं 9 राहतं बरोबर. आता हे 9 आहे 9 कटले 5 आणि 1 6. पण ह्या केसमध्ये याचं जे आन्सर असणार आहे ना 9च असणार आहे. याचा आन्सर काय असणार आहे 9. आता तुम्ही म्हणाल 9 कसं बघा 9 सखा किती होईल 54. 54 म्हणजे किती झालं रे 9. पुन्हा 6 राहिले ना पुन्हा 9 सखा किती होणार आहे 54च होईल. 54 म्हणजे रूट किती येईल 9. म्हणजे डेफिनेटली हे सगळं कॅन्सल होणार बघा. 9 कटले 4 आणि 4 8 एक 9 कटले 3 आणि 3 6 आणि 3 9 कटले म्हणजे याचा रूट किती आला 9. मग आता होतं काय माहिती आहे का मी आधीच का सांगितलं तुम्हाला की याचा रूट 9 आहे. अगोदर का सांगितलं त्याचं कारण असं आहे बघा 9ने समजा एक आपण आधी पाहिलं होतं कालच्या लेक्चरमध्ये आपण आधीच्या बघितलं होतं की 9मध्ये जर 1 ॲड केला तर आन्सर काय असतं आपलं 1 असतं. 2 ॲड केले तर 9 2 11 होणार आहे. तिथं किती भेटणार आहे 2 भेटणार. 3 ॲड केलं तर 3च असणार बरोबर. तसं 9ने जर 1ला गुणलं तर इथं 9 भेटल. 9ने म्हणजे याचा रूटच 9 भेटल. 9ने जर 2ला गुणलं तर 9 दुनी किती होणार आहे 18 म्हणजे किती भेटल. मग 9ला जर 3ने गुणलं तर किती होईल 27 म्हणजे किती भेटल. 9ला जर 4ने गुणलं तर किती भेटणार आहे 36 म्हणजे किती. 9ला जर 5ने गुणलं तर किती होणार आहे 45 म्हणजे किती. 9ला जर 6ने गुणलं तर 54 म्हणजे किती. अरे बोला रे 9 7 63 म्हणजे 9 8 72 72 म्हणजे 9 9 81 म्हणजे किती. म्हणजे यात कन्क्लुजन काय काढता येईल सांगा बरं पटापट. काय कन्क्लुजन काढू शकता. हां 9ने कशाला पण गुणलं 9मध्ये काही ॲड केलं तर जे ॲड केलं आन्सर ती संख्या राहत होती अगोदर ॲड केल्यावर. पण इथं ॲड केलं आहे का आपण काय केलं आहे मल्टिप्लाय. मग 9ने जर कशालाही गुणलं तर आन्सर काय येतं माहिती आहे का 9 येतं. मग मला इथं 9 दिसला मग मी तुम्हाला काय म्हटलं की याचा रूट जो असणार आहे तो काय असणार आहे 9च असणार. कारण मला माहिती होतं की 9ने कशालाही गुणलं तर आन्सर काय येणार आहे. मग ते गुणायची गरज आहे का आपल्याला. मग हा आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे. पण कधी कधी हा ड्रॉबॅक पण होऊ शकतो. आता प्लस पॉईंट केव्हा आहे जेव्हा गुणाकारात ही व्हॅल्यू येईल. जसं की समजा आता इथं असं आलं बघा 45% ऑफ व्हॉट एव्हर. आता तुम्ही काही घ्या इथं 45% ऑफ. आता 8000 घ्या 9125 घ्या 7400 घ्या 3125 घ्या 6789 घ्या 1358 घ्या काही घ्या हो तुम्हाला जे आवडेल ते घ्या. आता इथं मला ज्यावेळेस दिसतंय 45% आहे इट मीन्स इथं 9 आहे. इथं काय आहे 9 आहे आणि 9ने आता इथं कशालाही गुणलं तर येणारा आन्सरचा रूट काय असणार आहे 9च असणार आहे. मग आता ह्या केसमध्ये हा आपल्यासाठी प्लस पॉईंट झाला. प्लस पॉईंट कसा झाला की इथं मला 9 दिसला की मी काय सांगणार आहे चलो आता फक्त मी डायरेक्ट जे काही ऑप्शन आहे ते चेक करणार कोणत्या ऑप्शनचा रूट हा काय आहे 9 आहे.
बरोबर, डायरेक्ट चेक करणार. आणि मग ज्या ऑप्शनचा रूट हा 9 असेल तेच आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. त्याला कॅल्क्युलेट करत बसायची गरज आहे का आपल्याला, नाही. पण आता हा आपल्याला कधी कधी ड्रॉबॅक पण असू शकतो. हा आपल्यासाठी कधी कधी काय असू शकतो, ड्रॉबॅक. फॉर एक्झाम्पल, आता हा प्लस पॉईंट झाला. जर समजा आपण इथे एक संख्या अशी घेतली 36% ऑफ, म्हणजे आता क्वेश्चन बनवतो एक तसा 36% ऑफ इथं लिहितो. 36% ऑफ, आता ऑफ म्हटलं की पर्सेंटेज म्हटलं की बाय 100, ऑफ म्हटलं की काय येणार इथं मल्टिप्लाय ऑफ एक्स इज इक्वल टू 3060. आणि ऑप्शन दिले 7500, 9500, 8500, 6500 आणि सांगा म्हटलं कोणता आन्सर आहे. मग आता हा आपल्यासाठी इथं काय असणार आहे, ड्रॉबॅक असं. ड्रॉबॅक कसा, तर इथं आपल्याला माहिती आहे 9 आहे. आता 9ने 1 ला गुणलं काय, 2 ला गुणलं काय, 3 ला गुणलं काय, 4 ला गुणलं काय, 5 ला गुणलं काय, 6 ला गुणलं काय, 7 ला गुणलं काय, कशालाही गुणलं तर आन्सर काय येणार आहे आपलं. मग आपण आन्सर हे का हे का हे का हे का कन्फर्म करू शकतो का ह्या केसमध्ये, नाही. मग अशा केसमध्ये आपल्याला इथं सोल्युशन काढता येणार नाही. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक ड्रॉबॅक सांगितला होता. काय सांगितलं होतं, जर डिजिटच्या प्लेसेस चेंज असतील फक्त सांगितलं होतं ना, तर तिथं पण आपल्याला डिजिटल रूट वापरता येतो का, नाही. क्लिअर आहे, काही डाऊट आहे. मग बाकी जर गुणाकार असता असा तर आपण वापरू शकलो असतो, पण आपल्याला आन्सर दिलेला आहे आणि इथला क्वेश्चन मार्क आहे, मग तिथं वापरता येणार नाही. मग जर इथं क्वेश्चन मार्क असता आणि इथं 8050 असतं फॉर एक्झाम्पल, तर मग मात्र वापरता आलं असतं बरं डिजिटल रूट. कारण का, आपल्याला माहिती आहे इथं 8050 म्हणजे 8 आणि 2 10 आणि 13, 13 म्हणजे किती झाले 4. मग आपण डायरेक्ट चेक केलं असतं 4ला कशाने गुणल्यावर 9 येतं, तर 4ला 9ने गुणल्यावर 9 येणार आहे. मग कोणत्या ऑप्शनचा रूट, म्हणजे इथं 36, 37, 46 असे ऑप्शन राहिले असते, कोणत्या ऑप्शनचा रूट आपण पाहिला असतं, 9 आहे. मग ज्या ऑप्शनचा रूट 9 तेच आपलं आन्सर आला असतं. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये वापरता येईल. ह्या कंडिशनमध्ये आत्ता घेतलेल्या, जर इथं व्हॅल्यू दिलेली आहे पण इथं क्वेश्चन मार्क आहे, ह्या कंडिशनमध्ये वापरता येईल. पण जर इथं 36 दिले असते आणि इथं क्वेश्चन मार्क असता तर त्या कंडिशनमध्ये रूट आपल्याला वापरता आला नसतं. क्लिअर आहे का. मग आता अशा रिअर केसेस असतात तिथं आपल्याला तो वापरता येणार नाही. बाकी भागाकारामध्ये काय होतं बघा, आणखीन एक गुणाकाराचं एक्झाम्पल घेऊ आणि मग भागाकाराकडे जाऊ आपण पुन्हा. हे लक्षात ठेवा, 9 मध्ये कुठलीही संख्या जर आपण 9ने मल्टिप्लाय केली तर येणारा आन्सर काय येणार आहे, आपलं 9च येणार आहे. आता बघा 856 इंटू 42 इज इक्वल टू 8. मग तुम्ही करा बरं कॅल्क्युलेट फटाफट. त्यानंतर $25 इंटू 31 इंटू 44 ऑप्शन आहे. लिहा फटाफट.
रेग्युलर करत चला. आज परत नवीन चेहरे दिसायले काही, पुन्हा कालवाले 1-2 गायब दिसायलेत. आणि ॲडव्हान्स बेसिक टू ॲडव्हान्स करावं लागेल. ॲडव्हान्स शिकायचं असेल तर बेसिक कंपल्सरी यावं लागतं, नेहमी लक्षात ठेवा. बरोबर आहे का? म्हणजे कामाचंच आहे, काही टाईमपास नाही आपलं, सगळं कामाचं आहे. एक ॲडव्हान्सचं लेक्चर बी टाकलेलं आहे मी, ज्याला ॲडव्हान्स बघायचं त्याने बघा. आज पण दुसरं आहे संध्याकाळी, आज पण टाकतो दुसरं. असं नाही की ॲडव्हान्स जमणार नाही, जमल, पण तुम्हाला काय आलं पाहिजे, आधी बेसिक आलं पाहिजे. सब कुछ आना चाहिए. बराबर है क्या? अब कब क्या यूज करना है वो आपका दिमाग सोचेगा. आपल्या बॅचचा एक मुलगा होता, तो म्हणे ॲडव्हान्स करायचं, त्याला ॲडव्हान्सला बोलवलं, 15 पैकी एक बी क्वेश्चन आला नाही. त्याला येणारच नाही. तुम्हाला जोपर्यंत बेसिक क्लिअर नाही तोपर्यंत ॲडव्हान्स येणार नाही, आणि मजा पण येणार नाही ॲडव्हान्समध्ये. झालं का? आलं का सगळ्यांना? सिंपल आहे ना. बघा काय झालं इथं, काही आहे का स्कोप कॅन्सल व्हायला नाही आहे. 8 आणि 6 14 आणि 5 19 म्हणजे काय आलं इथं 1. बरोबर आहे का? आलं का सगळ्यांचं? इथं काय होईल रे, 4 आणि 2 6 1 म्हणजे 6 1 6 म्हणजे येणाऱ्या आन्सरचा रूट हा किती असणार आहे, 6 असणार. 6 चेक करायचं आहे आपल्याला. 6 आणि 3 9 कटले, 9 कटले, 5 आणि 2 7 ऑप्शनच कटला हो, आपल्याला पाहिजे होतं 6. 9 कटले, कटले का? 7 आणि 2 9 कटले, 5 आणि 3 8 आले, 8 आले, 8 आपल्याला 6 पाहिजे होते, म्हणजे हे पण काही कामाचं नाही. मग हे 5 आणि 4 9 9 कटले, 3 आणि 2 5 5 आले, आपल्याला 6 पाहिजे होतं, म्हणजे हे कटलं, म्हणजे आता डेफिनेटली आन्सर काय असेल हे. मग आता परत एक रिस्क असते नन ऑफ दीजची. अभी रिस्क आहे तो इश्क आहे. आता थोडीफार तर रिस्क घ्यावंच लागेल आपल्याला. नन ऑफ दीज असलं तरी वापरायचं, टेन्शन घ्यायचं नाही. मग आता 9 कटले, 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 3 15 झाले बघा. 15 म्हणजे किती झाले रे, 6, म्हणजे हेच आन्सर आहे. मग इथं काय होईल, 5 आणि 2 7, इथं 4, इथं 8, 7 चौक 28 होईल. 28 म्हणजे 8 आणि 2 10, 10 म्हणजे 1 गुणिले 8 किती होईल, 8 होईल. 8 पाहिजे 8. 3 आणि 3 6 आणि 1 7 भेटले, काय कामाचे नाही. 4 आणि 3 7 आणि 1 8 भेटले, कामाचे आहे. 5 आणि 3 8 आणि 1 9 काहीच कामाचे नाही. 6 आणि 3 9 कटले, एकच उरला, एक पण कामाचा नाही, म्हणजे आन्सर काय असेल 34,000. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सरसगट वापरता येणार नाही. ही एक फॅसिलिटी आहे. ऑप्शन बघून आपण सांगू शकतो वापरू शकतो का नाही वापरू शकत. आणि कसं असतं, तुमच्याकडे जेवढे जास्त टूल्स असणार आहे, टूल्स म्हणजे काय, आता एखादा मेकॅनिक असतो, त्याच्या मेकॅनिककडे तुम्ही जर गेले, तुमची गाडी वगैरे बंद पडली किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक मोबाईल बंद पडला, दरवेळेस सगळेच ते रोबोट पिक्चर सारखे टूल्स काढून तुमच्या मोबाईलवर धन धन आदळतो का त्याने, किंवा तुमची गाडी नेली तर उगाच हातुडी घेऊन कुठंतरी हाणत बसतो का. तो काय करणार, तुमचा प्रॉब्लेम बघणार नेमका काय, आणि त्या प्रॉब्लेमला सुटेबल टूल्स वापरणार तो. बरोबर आहे का? उगा सगळेच ते रोबोट पिक्चरमध्ये नाही का, ते असे बंदूक घेतात फिरत राहतं, तसं जमाल का त्याला, नाही. म्हणजे काय होणार, ही एक टूल्स आहे तुमच्यासाठी, एक मेथड आहे पर्टिक्युलर. आता या मेथडचा वापर आपल्याला क्वेश्चन बघून करावा लागणार आहे. जसं मी सांगितलं की मेकॅनिक हा त्याच्याकडे असलेल्या टूल्सचा वापर केव्हा करतो, तो तुमचा प्रॉब्लेम बघून करतो ना, नेमका प्रॉब्लेम काय आहे ते बघून त्याच्यासाठी कोणतं टूल्स वापरायचं आहे आपल्याला, तो तसं बघतो. तसं इथं आहे, आपण क्वेश्चन पाहिल्यानंतर कळणार आहे इथं काय वापरायचं, जेणेकरून हा क्वेश्चन आपल्याला कसा सॉल्व्ह होईल, फास्ट सॉल्व्ह होईल. क्लिअर आहे? मग आता बघा, भागाकारामध्ये काय होतं माहिती आहे का, भागाकारामध्ये समजा एक क्वेश्चन घेतला आपण, 44,500 डिवायडेड बाय x बरोबर 356, किंवा 44,500 डिवायडेड बाय 356 बरोबर x, म्हणजे यालाच फक्त उलटं मांडलं मी. बरोबर? आता ह्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, ऑप्शन इथं लिहितो मी,
125, 135, 145 आणि 155. आता ह्या केसमध्ये काय होतं बघा, भागाकारामध्ये जर समजा आता हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे, जर आपण याचा रूट काढला तर किती भेटतो रे? याचा रूट किती भेटतो? 4. याचा रूट काढला तर किती भेटल? 5. मग आता काय होतं माहिती आहे का, 5ने डायरेक्ट 4ला भाग देता येणार नाही आपल्याला. जर दिला तर रूट तिथं आपण म्हणजे रूटच्या मेथडने तिथं तुम्हाला आन्सर भेटणार नाही. मग पर्याय काय? समजा एखादी संख्या आहे 400. ओके, आता 400 डिवायडेड बाय जर 1 केलं तर काय आन्सर भेटेल रे? 400 डिवायडेड बाय 1 केल्यावर आन्सर काय भेटेल? 400 भेटेल ना. एवढे काऊन कन्फ्यूज आहे तुम्ही? एवढं बी शिकले नाही का गदड्याव? 400 डिवायडेड बाय 1 केल्यावर काय भेटणार आहे? 400च भेटणार आहे. म्हणजे जर एखाद्या संख्येच्या डिव्हिजनमध्ये जर 1 आला, डिव्हिजनमध्ये काय आला तर आन्सर काय असतं? तीच संख्या असते, बरोबर. मग आपण काय करायचं, जर डिव्हिजनमध्ये 5 आहे, ह्या 5ला जर मी 1 बनवलं तर जे न्यूमरेटरमध्ये राहील तेच आपला आन्सर राहील, बरोबर. मग आता कोणत्या संख्या डिव्हिजनमध्ये आल्यावर त्याला कशाने गुणल्यावर 1 होतं तर बघा, जर समजा डिव्हिजनमध्ये 5 आलं, डिव्हिजनमध्ये किती आलं? 5. जर 5ला 2ने गुणलं, आता तसं गुणून तर चालणार नाही मनाने. जर 5ला 2ने गुणलं तर 10 होईल. 10 म्हणजे रूट किती होईल? 1. पण जर 5ला 2ने गुणलं तर 4ला पण 2ने गुणावं लागेल. मग 4ला 2ने गुणल्यावर किती होईल? आता एक असं ऑप्शन शोधा की ज्याचा रूट हा किती आहे? संपलं. मग डायरेक्ट आन्सर आपल्याला भेटणार आहे. मग बघा बरं, कशाचा रूट 8 आहे? हा, फर्स्ट पहिल्याचा रूट किती आहे? 8. 5 आणि 2 7 आणि 1 8. इथं काय भेटेल? 5 आणि 3 8 आणि 1 9. इथं 9 कटले म्हणजे 1. इथं 5 आणि 1 6 आणि 5 11 म्हणजे 2. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? 150. मग आता याच्यामध्ये काय करायचं? 125 असेल. याच्यामध्ये काय करायचं? परत एकदा लक्ष द्या, जर डिनॉमिनेटरमध्ये 1 आला तर आपल्याला अडचणच नाही आहे. आन्सर न्यूमरेटरला जे आहे तेच आहे. जर 1 आला तर नंतर लिहा, जर डिनॉमिनेटरमध्ये 2 आला, 2 किती आला? भागाकारामध्ये. जर 2 आला तर त्या केसमध्ये त्या 2ला 5ने गुणावं लागेल. 2ला कशाने गुणावं लागेल? जर 2ला 5ने गुणलं तर मग वरच्या न्यूमरेटरला पण कशाने गुणावं लागणार आहे? 5. ओके. त्यानंतर 4 आलं डिनॉमिनेटरमध्ये तर 4 7 किती होणार आहे? 2 पंचे 10 झालं. तर 10 म्हणजे किती झालं? 4 7 किती झाले? 28. 28 म्हणजे किती झाले? 10. 10 म्हणजे किती झाले? इथं 5 दुनी किती होणार आहे? 10. 10 म्हणजे किती होईल? 7 चोक 28 होईल. 28 म्हणजे 10 होईल. 10 म्हणजे किती होईल? आणि 8 8 किती होईल? इथं 64. 64 म्हणजे किती होईल? 10. अगेन 10 म्हणजे किती होईल? 1. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जर 8 आला तर त्याला 8ने गुणावं लागेल. 7 आला तर 4ने, 5 आला तर 2ने, 4 आला तर 7ने, 2 आला तर 5. क्लिअर आहे? आणि बाकीचे आले तर मग तुम्हाला इक्वेट करावं लागेल. बाकीचे आले तर काय करावं लागेल? इक्वेट. इक्वेट म्हणजे कसं बघा, इथं सांगतो. इक्वेट म्हणजे कसं, नंतर लिहा, लगेच लिहायला सुरुवात करता तुम्ही. मग आता इक्वेट म्हणजे कसं बघा, ही एक मेथड याला अप्रोच करणारी आहे. म्हणजे ह्या मेथडनं पण तुम्ही जाऊ शकता. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, डिनॉमिनेटरमध्ये 1 आला तर काही करायची गरज आहे का? नाही. 2 आला तर काय घ्यायचं? 5. 4 आलं तर 7. 5 आलं तर आणि 7 आलं तर 4. नाही तर गुणून पाहायचं. रूट संख्या आहेच किती आपल्या? 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. कोणत्याने गुणल्यावर 1 होतं तेवढे टिक चेक करायचं आपण. मग आता एकतर हे आलं डिनॉमिनेटरमध्ये तर याने गुणून 1 करू शकतो, पण 3 आला, 3 आल्यावर करता येईल का 1 आपल्याला? नाही. मग अशा केसमध्ये काय होतं? इक्वेट पण करू शकता. इक्वेट मेथड काय असते बघा, 44 500. आता हे डिवायडेड होतं ना, याला मी तिकडे घेऊन जातो. मग हे होईल x गुणिले 356. आता इक्वलचा अर्थ काय असतो रे? याच्या इक्वल हे म्हणजे याचा रूट जर 4 आहे तर डेफिनेटली याचा पण रूट किती पाहिजे? ह्या दोघाच्या गुणाकाराचा रूट किती पाहिजे? 4. मग आता जर समजा तुम्ही पाहिलं तर हे 6 आणि 3 9 कटलं होतं, इथं 5 राहिलं होतं. आता 5 8 40 झालं. आता 5ला 9ने गुणल्यावर 9च येणार आहे. 1ने गुणल्यावर 5च येईल. 5 1 5. ऑप्शन आहे ना हे ऑप्शन म्हणजे कोण आहे? ऑप्शन म्हणजे कोण आहे? एक्स आहे. ऑप्शन म्हणजे कोण आहे? एक्स आहे. मग आता जर 5ला
8ने गुणलं तर 45 40 म्हणजे 4 होईल. 5ला 9ने गुणलं तर 9 होईल. 5 1 5 होईल. 5 दुनी 10. 10 म्हणजे किती होईल 1. पण आपल्याला 4 पाहिजे होतं. मग 4 कुठं भेटलं आपल्याला 125. क्लिअर आहे का? आता याच्या आधीच्या मी बॅचला सांगितलं होतं की काही ठिकाणी फ्रॅक्शनमध्ये आपल्याला डिजिटल रूट वापरता येणार नाही बेरीज करत असताना. पण जर तुम्ही हा टेबल लक्षात ठेवला तर फ्रॅक्शनमध्ये देखील तुम्ही काय करू शकता डिजिटल रूटचा वापर करू शकता. फक्त काय करायचं 1 करून घ्यायचा. काय करायचं आहे आपल्याला 1. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? मग एकदा लिहून घ्या फटाफट. हा वाला टेबल तरी लिहून घ्या फास्ट. झालं का रे? झालं का? बघ एक क्वेश्चन आहे 30% ऑफ x 30% ऑफ 400 प्लस x percentage of 70 is equal to 25% of 536. आणि हा आलेला SSC CHSL ला म्हणजे 12वीवर एक्झाम देता येते ही कंबायर हायर सेकंडरी लेवल 2023च्या प्रीला आलता. म्हणजे अपडेटेड आहे बरं का, लय बॅकडेटेड पण नाही. दुसरा बघा, आता जास्त कॅल्क्युलेटिव्ह घेत नाही आहेत क्वेश्चन, पण जास्त कॅल्क्युलेशन वाला नको. बघा 203 प्लस 107चा स्क्वेअर म्हणजे होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बरं, मायनस 203 मायनस 107चा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? हा पण आलेला आहे क्वेश्चन, CHSLचाच आहे हा, 2017चा आहे.
हा आणखीन एक घेतो. 626 गुणिले 2912 डिवायडेड बाय 8138. हा CGL प्रीचा आहे, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल CGL प्री 2024. ऑप्शन आहे 285, 224, 364 आणि 310. मला वाटतं इथले ऑप्शन राहिले. 85, 886, 86, 884, 43, 442 आणि 87, 854. आता हे सॉल्व करायचे फटाफट. तुम्ही करता का मी करू? अरे वरचे पण ऑप्शन राहिले का? वेरी गुड. विदाउट ऑप्शन तो कुछ भी काम का नहीं है फिर ये. 30% वाला कहाँ गया क्वेश्चन? क्या होता तो 30% वाला होता ना. ऑप्शन आहे 10, 20, 30 आणि 40. ट्राई करा फटाफट. अय मोबाईल गणपतराव, तू पण लिहिना बेटा काहीतरी. निवांत तू पंक्तीला आल्यावानी बसला. वाढण येते की नाही जेवायला? सॉल्व करने का फटाफट फटाफट. ट्राई करने का कुछ तो भी. रेगुलर करा. आज पहिला दिवस आहे. असे किती जण आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 जण आहे आज पहिला दिवस. 7, 8. रेग्युलर करा. आधीचे व्हिडिओ टाकलेले आहेत मी, एकदा चेक करा आणि ते पण बघा. दुसऱ्या बॅचमध्येही करता येईल तुम्हाला, पण व्हिडिओ पाहून लगेच लिंक लागेल तुमची. आता याच्या आधीचा एक बघितला तर डिजिटल रूट क्लिअर होऊन जातं. कोडिंग डिकोडिंगचे आहेच 3. थोडा वेळ द्या आणि बघा फटाफट. पहिलाच आहे ना बघा. पहिला फटाफट आला का? किती आलं? 40 आले. 40 किती आलं? 20. अजून बघा सिंपल आहे. 20 आन्सर. 20 40 वाले 20 आले. बघा कसं आहे, 4 हे ऑफ आहे ना. ह्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का? याचा रूट डायरेक्ट आपण 3 घेतो, याचा 4 घेतो. 3 चौक 12 होतं. 12 म्हणजे किती होणार आहे? 3. हे प्लसला प्लस ठेवू. आता इथं 7ने कशाला गुणलं तर सध्या हे 7x ठेवू. इज इक्वल टू, आता इथं काय होईल बघा, 5 आणि 2 7 होईल. आणि हे तर कटले, इथं राहिले किती? 5. 7 5 किती झाले? 35. 35 म्हणजे किती झाले? 8. आता इथं 4 त्रिक 12, 12 म्हणजे 3 झाले. 3 प्लस 7x बरोबर 8 झाले. म्हणजे 7 गुणिले किती बरोबर 8 मायनस 3 म्हणजे 5. 7 गुणिले किती बरोबर 5. तर 7 1 7 होतं बघा. म्हणजे याचा रूट 1 येईल ना.
7 एक किती होईल 7च रूट येईल याचा. एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे काय, तर एक्स म्हणजे याच्यापैकी एक कोणतरी आहे. एक्स आपल्याला जंगलातून शोधून नाही आणायचा, एक्स शोधायचा कुठं आहे, ह्या 4 मध्ये शोधायचा. कधी कधी 5 ऑप्शन असणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे का. आपल्याला रूट असेल, शॉर्टकट मेजॉरिटी शॉर्टकट हे ऑप्शनवरच चालतात. कशावरती असतात, ऑप्शन. ऑप्शन नाही शॉर्टकट गायब. मग कॅल्क्युलेशनमध्ये शॉर्टकट वापरू शकता तुम्ही, पण जर डायरेक्ट ऑप्शन थ्रू गेलं तर ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे शॉर्टकट असतो. मग आता इथं मला सांगा एक्स म्हणजे काय, तर एक्स म्हणजे हे असू शकतं, हे असू शकतं, हे असू शकतं, किंवा हे, किंवा अजून एखादं राहिलं असतं. बरोबर. मग आता मला सांगा 7ने कशाला गुणल्यावर 5 येतं, एवढंच पाहायचं आहे. मग आता होईल काय, 7 एक 7 होईल, म्हणजे हे कटलं, आपल्याला 5 पाहिजे. 7 दुनी 14 झाले, 14 म्हणजे किती झाले 5, 5 5 झाले ना, 5 पाहिजे होतं म्हणजे 20 भेटलं. आता इथं 7 त्रिक 21 होईल, 3 होईल, चालेल का. 7 चोक 28 होईल, 8 आणि 2 10 म्हणजे 1 होईल, चालेल का. दुसरी मेथड काय शिकवली होती, जर समजा 7 भागिले 5 केला आपण, बरोबर, 7 भागिले किती केला, कारण 7 गुणिले x बरोबर काय होतं 5 होतं, 7 गुणिले x बरोबर काय होतं 5. मग मला सांगा 7 भागिले 5 बरोबर x होईल. आता 5 ला कशाने गुणल्यावर, 5 ला कशाने गुणल्यावरती 1 येईल. आता लिहून दिलं ना भागाकाराचा नियम, 2 ने गुणल्यावर 5 दुनी 10, याला बी 2 ने गुणावं लागेल, म्हणजे 7 दुनी किती होणार आहे 14, म्हणजे 2 ने गुणावं लागेल ना. मग आता 2 ने जर गुणायचं म्हटलं तर रूट 2 पाहिजे. मग रूट 2 कशाचा आहे, तर कशाचा आहे रूट 2. क्लिअर आहे का, काही डाऊट आहे. म्हणजे ही मेथड वापरा इक्वेटवाली, जर इक्वेटवाली सोपी गेली तर, नाहीतर डिव्हिजनवाली वापरा, आन्सर तुम्हाला भेटून जाईल. कोई डाऊट आहे. मग इथं पण वापरू शकता डिव्हिजनवाली. आता बघा हे भागाकारात आलं, 8 भागाकारात आणायचं असेल तर आणा, नसेल आणायचं तर इक्वेट करा. दोन्ही मेथड शिकवलेलं एकदा हे लिहून घ्या, परत एकदा तुम्हाला तो क्वेश्चन सांगतो मी. आणि आधीचा पण व्हिडिओ बघा, म्हणजे बेसिक क्लिअर होईल. आता 7-8 जण नवीन आहे आज पुन्हा ह्या बॅचमध्ये. काय काय लिहिलं आपण, 3 चोक 12, 12 म्हणजे किती घेतलं 3. वाटल्यास परत लिहितो इथं, हा मा 10 20 क्यों नाही जा रहा है. बघा 4 होतं इथं, 400, 4 आणि 3, याचा रूट 3 आला, याचा रूट 4 आला, 4 त्रिक 12 म्हणजे किती आला 3. हे प्लस आहे x गुणिले 7, मग हे तसंच ठेवलं आपण x गुणिले 7, कारण याला काही करू शकत नाही आपण, x आहे इथं. इज इक्वल टू काय झालं, याचा रूट काढला 7, याचा रूट किती आला 5, 7 5 किती झालं इथं 35, 35 म्हणजे किती झाले 8. आता आपल्याकडे राहिलं काय, तर 3 प्लस, आता 3 पण आपण तिकडे नेऊ शकतो, बरोबर. मग ते घेऊन जाऊ, -3 करू, म्हणजे राहिलंच काय आपल्याकडं x गुणिले 7 बरोबर, x गुणिले 7 बरोबर 5, बरोबर. आता एकतर हे 5 ला 7 इकडे भागाकारात न्या म्हटलं होतं, 7 ला 5 इकडे भागाकारात आणा म्हटलं होतं, पण कुछ तो गलत हो रहा था फिर. x इंटू 7, x इंटू 7, हां 8 - 3 5च होते ना. मग आपण डायरेक्ट ऑप्शनमधून गेलतो. आता इथं 7 दुनी 14, 10 20 30 40 ऑप्शन होते. मग आता या केसमध्ये एक तर 10 20 30 40 काय घ्यायचं ते बघायचं. आता याचा रूट आहे 1, याचा रूट आहे 2, याचा रूट 3, याचा 4. 7 ने कशाला गुणल्यावर 5, म्हणजे 2 मेथड शिकवल्या ना तुम्हाला. ही इक्वेटची मेथड. इक्वेट म्हणजे काय, जर इकडं 5 आहे तर इकडं पण काय पाहिजे 5 पाहिजे. मग आपण काय केलं, 7 ने कशाला गुणल्यावर 5 येतं पाहिलं, तर 7 1 7 आलतं, 7 दुनी 14 म्हणजे 5 आलतं, 7 त्रिक 21 म्हणजे 3 आलतं, आणि 7 चोक 28 म्हणजे इथं 10 म्हणजे 1 आलतं, तर 5 इथं भेटलं होतं, म्हणून आपला आन्सर 20 होतं. लिहा फटाफट आता. क्या बोले, सेकंड मेथड इथून वापरू शकता तुम्ही परत. इथून सेकंड मेथड काय असते तुम्हाला सांगितलं होतं, x इंटू 7 इज इक्वल टू 5 आहे, तर x इक्वल टू 5/7 झाला असता. आधी चुकलं होतं आपण, 7/5 केलं.
मग आता जर 7ला कशाने गुणल्यावर शेवटी 1 येतो, म्हणजे युनिट 4ने गुणावं लागतं. 7 चोक 28 होतं, तर 5 चोक किती होणार आहे 20, म्हणजे याचा रूट 20, म्हणजे 2 आला पाहिजे. तर 2 एकाच याचा रूट येतो 20चा. पहिले आपण 7/5 केलं. आता सेकंड मेथड तुम्हाला इथं पण सांगतो आणि ही पण मेथड रेग्युलर करतो. दोन्ही मेथड सांगतो परत एकदा. रूट म्हणजे सिंगल डिजिटने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, बाकी काहीच नाही. आणि डिजिटल रूटमध्ये डेसिमलला व्हॅल्यू नसते. डेसिमलला व्हॅल्यू नसते म्हणजे काय, समजा इथे दिलं 147 आणि दिलं 14.7, ह्या दोघाचा रूट मात्र सेमच आहे. इथं काय 7 आणि 1 8 आणि 4 12 म्हणजे 3, 7 आणि 1 8 आणि 4 12 म्हणजे 3. काही फरक आहे का त्याच्यामध्ये? नाही. म्हणून आपण हे जे पर्सेंटेजमध्ये घेतो ना, आता हे 30%चा अर्थ काय असतो माहिती आहे का? 30%चा अर्थ काय असतो? 30/100 असतो. पण याला ज्यावेळेस डिवाइड करतो त्यावेळेस हे 0.3 होतं. आता 0.3चा रूट पण 3 आहे आणि 3चा रूट पण किती आहे, म्हणून आपण इथं 100 वगैरे घेतलंच नाही. क्लिअर आहे? घ्या, लिहून घ्या फटाफट. झालं का लिहून? चलो बघा, आता समजा पुढचा क्वेश्चन होता आपला, हावाला घेऊन टाकू शेजारचा आधी, यांना लई जागा घेतली. आता 203 प्लस 107चा स्क्वेअर होता, म्हणजे याची ॲडिशन केली. समजा आपण ॲडिशन करायची गरज नाही, पण समजा केली बी असती तर 7 आणि 3 10, म्हणजे एक शून्य आला असतं, 1 आला असतं, हे 1 झाला असता आणि 2 आणि 1 किती झाले असते? 310 झाले असते, बरोबर. पण एवढे घ्यायची गरज आहे का आपल्याला? नाही. मग आपण काय करू, याला 3 आणि 2 5 करू, प्लस 7 आणि 1 8 करू. मग 8 आणि 5 किती होणार आहे? 13, म्हणजे किती होईल? 4. 4चा स्क्वेअर होईल. आता 4चा स्क्वेअर किती होतो? 16, म्हणजे किती? 7. म्हणजे इथं पण तेच करू, 3 आणि 2 5. आता समजा हे डायरेक्ट घेतलं असतं तरी चाललं असतं आणि 3 आणि 1 किती झालं, बेरीज करून त्याचा रूट काढला असता तरी 4चा स्क्वेअर झाला असता, कारण 3 आणि 1 किती झाले असते? 4च झाले असते ना. म्हणजे तुम्ही कसंही सॉल्व केलं तर रूट तुम्हाला किती भेटणार या केसमध्ये? 4. मग आपण काय केलं, सेपरेटली घेतलं, हे डोकंच लावलं नाही. इथं पण ते लावणार नाही. 3 आणि 2 किती झाले? 5. 7 आणि 1 8 झाले. पण आता 5 मधून 8 गेले, ते -3 आले. -3 आल्यावर काय करायचं सांगितलेलं आहे तुम्हाला? -3 आल्यावर काय करायचं आहे? +9 ॲड करायचे. मग प्लस जर 9 केले तर किती राहिले इथं? मग 6. आता 6चा स्क्वेअर किती होईल? 36, म्हणजे किती होईल? 9. आता 7 - 9 झाले, -9 झाले, म्हणजे याच्यात +9 केले असते आपण. 7 - 9 केले असते तर काय झालं असतं? -2 आलं असतं ना. आता -2 आल्यावर परत 9 प्लस केले असते तर काय भेटलं असतं आपल्याला? 7. म्हणजे इथं 9 घ्यायचीच गरज नव्हती, आपल्याला डायरेक्ट रूट भेटला असता 7. मग कशाचा रूट? 7 आहे बघा, 86,884. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? मग आता इथं बघा काय होईल. हे जर लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या, जे नवीन आहे त्यांनी. आणि नवीन वाल्यांनी आधीचा पण एक रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेला आहे, तो एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला होऊन जाईल, ते लगेच होईल. आता तुम्ही दुसऱ्या बॅचमध्ये कधी करणार, त्यापेक्षा आत्ताच करून घ्यायचं फास्टमध्ये लेक्चर. आणि किती मोठं कॅल्क्युलेशन असू द्या, वापरता येतं. फक्त एवढंच सरसगट नाही वापरता येणार. तुम्ही असं सगळीकडे 100 क्वेश्चन दिले 100 मध्ये वापरता येईल असं होणार नाही. हे चालं का रे कोणाचं?
किती आलं 224 आला. आता हे परीक्षेत आलेले क्वेश्चन आहे बरं, लेटेस्ट 24 म्हणजे मागच्याच वर्षी. CGL कंबाईन हायर सेकंडरी कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, CGL म्हणजे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल जी परीक्षा असते ज्याच्यामार्फत 30 वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जातात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. जसं आपल्याकडं MPSC असतं स्टेट गव्हर्नमेंटच्या पोस्ट भरायला, क्लास 1 STI आपण बघतो ना, म्हणजे वेगवेगळ्या पोस्ट असतात बघा, तहसीलदार वगैरे. तर अशा ज्या पोस्ट असतात त्या ग्रेडच्या तहसीलदार, इन्कम टॅक्स, आता आपल्याकडे STI असते सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहे ना, PSI असते. तसं सेंट्रलमध्ये PIच्या म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या पोस्ट असतील, एक्साईज डिपार्टमेंट असेल, त्यानंतर एक्साईज नंतर फॉरेन कंट्रीजमध्ये ज्या असतात, त्यानंतर मंत्रालयात ज्या असतात केंद्रीय, त्याच्यामधले ज्या पोस्ट असतात ते CGL मार्फत भरल्या जातात. 30 पोस्ट असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या. किती पोस्ट 30. त्याच्या प्री एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन आहे. प्री आणि मेन्स 2 परीक्षा असतात. आणि हे कॅल्क्युलेशन बेस्ड असतात, जेवढे फास्ट कॅल्क्युलेशन तेवढे मार्क्स जास्त. याच्यात काय तुमचं अंडरस्टँडिंग कामाचं नसतं, कॅल्क्युलेशन स्पीड पाहिजे फक्त. अंडरस्टँडिंग मेन्समध्ये लागतं. झालं का? बघा इथं काय सांगितलं होतं, 2 मेथड आहे बघा. पहिली मेथड बघा, 2 मेथड सांगितले याला सोडवायच्या. 626 गुणिले 2912. आता हे डिवायडेड त्याला आहे का आणि याला आहे काय, फरक पडणार आहे का नाही. इज इक्वल टू x. पहिली मेथड सांगितली होती इक्वेट करा. इक्वेट म्हणजे इक्वल, दोन्ही बाजू सारख्या. मग आता इथं काय होईल, याला असं मांडावं लागेल. 626 मांडायची गरज नाही, पण आता सॉल्व शिकतोय आपण म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. मग ह्याच्या इक्वल हे असणार आहे. 9 कटले 2 2 4 आणि 1 5 उरले. इथं 6 6 12 13 14 म्हणजे 5 5 5 25 म्हणजे किती भेटले आपल्याला 7. इथं काय होईल, 9 कटले 8 आणि 3 8 आणि 3 11 होईल. 11 म्हणजे 2 होईल. 2 ना कशाला गुणलं म्हणजे 7 भेटतं पाहायचं. आता कशाला म्हणजे काय, तर हे ना ऑप्शन आपल्याकडं. तर इथं बघा काय करे स्कोप कटायला 5 2 7 8 15 म्हणजे 6. आता 6ला जर 2 ने गुणलं तर 6 2 12 3 भेटतं. आपल्याला पाहिजे किती, मग चालेल काय. मग 4 2 6 2 8 होईल. 8 2 16 होतं बघा. 16 म्हणजे किती होणार आहे, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. आता इथं बघा पॉसिबिलिटी याच्यासाठी इथं अजून समजा 4 आहे. 4 2 किती होणार आहे 8. मग हे बसेल का ऑप्शन, कारण दुसऱ्या ऑप्शनचा रूट पण कॅल्क्युलेट केल्यावर 7 येऊ शकतो, पॉसिबिलिटी असते. म्हणून आपण सगळे ऑप्शन टॅली करायचे. मग 4 घेतला, 4 2 8च झाले. जसं आता इथं बी 8 आलं तर इथं पण 8 आलं. जर 8 असता इथं तर आपल्याला आन्सर काढता आलं असतं का, कारण 2 ठिकाणी 8 आलं. पण आपल्याला इथं पाहिजे किती 7, म्हणून हे बाकीचे ऑप्शन कटले, आन्सर हे भेटलं. आता ही एक मेथड तुम्हाला सांगितली इक्वेट करायची. दुसरी मेथड काय की जर डिव्हिजनमध्ये एखादी व्हॅल्यू आली आणि तिला जर तुम्ही 1 करू शकत असाल तर 1 करा डायरेक्टली. म्हणजे काय होईल बघा, समजा इथं आपण आता याचा रूटच काढून घेऊ डायरेक्ट. किती आला तर याचा रूट 5 आलता, याचा रूट किती आला 5, आणि याचा जो रूट काढलेला आपण तो किती आलेला इथं, किती आला 2 आलता ना. 8 आणि 1 9 कटले 8 आणि 3 11 म्हणजे 2 आलता. मग आता हे झालं 5 वजा 25. आता 5 वजा 25 25 म्हणजे याचा रूट किती आलता रे इथं 7. 7 भागिले 2. आता 2 ला कशाने गुणलं 5 ने, म्हणजे 1 येतो बरोबर. मग आता फक्त कुछ तो गलत हो रहा है. 2 ला 5 ने गुणलं बरोबर आहे ना. चलो 2 ला 5 ने गुणल्यावर एक येतं बरोबर. 2 ला कशाने गुणल्यावर 5 ने गुणल्यावर. मग आता 2 ला जर 5 ने गुणलं तर 7 ला पण 5 ने गुणावं लागेल. 7 बाजा किती होईल 35 म्हणजे किती होईल. मग बघा 8 रूट कशाचा याचा 6 होता, याचा रूट वेगळा आहे काहीतरी. 3 आणि 1 किती याचा 4, याचा किती रूट आहे 6 आणि 3 9 कटले 4, म्हणजे याचा पण 4 आहे याचा 4 आहे. आपल्याला रूट पाहिजे 8, रूट 8 इथंच भेटलं. क्लिअर आहे, काही डाऊट आहे. परत लक्ष द्या काय केलं आपण 5 5 25 25 म्हणजे किती घेतलं 7, आणि खाली हे 2 होतं. आता 2 ला कशाने गुणल्यावर 1 येणार आहे, तर 2 ला 5 ने गुणल्यावर 1 येतं. 2 पंचे 10 10 म्हणजे 1. मग याला जर 5 ने गुणलं तर याला बी 5 ने गुणायचं. 7 5 किती होईल 35. 35 म्हणजे किती होईल 8. आता 8 भागिले 1 होणार आहे. मग आता 8 कशाचा रूट आहे ते पाहायचं आहे फक्त. तर 8 रूट आहे 224. क्लिअर आहे का. मग एक तर ही मेथड वापरा, ही अवघड वाटली तर ही वापरा. 2 पैकी एक तर वापरावंच लागेल डिजिटल रूट वापरायचा असेल तर. क्लिअर आहे, काही डाऊट आहे कोणाला. मग एकदा लिहून घ्या फटाफट.
झालं का? अजून एक देऊ का क्वेश्चन? झालंय? लिहा लिहा फटाफट लिहा. ज्यांचं झालं त्यांच्यासाठी देतो. लईच गप्पा आणून राहिले निवांत. चांगला क्वेश्चन देतो. गायब झालं ते बी. घ्या 80 गुणिले 80 गुणिले 80 प्लस 70 गुणिले 70 गुणिले 70. हे ब्रॅकेटमध्ये म्हणजे याचा अर्थ आधी याचा गुणाकार करावा लागेल बरं. प्लस 50 गुणिले 50 गुणिले 50 मायनस मायनस 8,40,000 होल डिवायडेड बाय 6400 प्लस 4900 प्लस 2500 मायनस 5600 मायनस 3500 मायनस 4000 इज इक्वल टू व्हॉट? ऑप्शन आहे. ऑप्शन मात्र लई छोटाले आहेत. 300 200 100 आणि 400. कोणतं? हे का? हे हे याच्याहून ठरवलं. 5 कुठून घेतले आपण? 2ला कशाने गुणल्यावर 1 येतं, तर 2ला 5ने गुणल्यावर येतं. मग 7ला बी 5ने गुणलं 35 आलं. 35 म्हणजे रूट काय आलं? 8. मग कोणत्या ऑप्शनचा रूट 8 आहे पाहिलं आपण. हा पण आलेला क्वेश्चन आहे बरं परीक्षेला, असंच नाही लिहिला. हे ब्रॅकेटमध्ये. काहीच नाही, फास्ट सॉल्व करायचं. कुछ भी नहीं है इसमें. गप्पा गप्पा करू नका फक्त. क्या है देख लो, सीख लो कुछ ना कुछ. ट्राई तो कर लो कम से कम. मिला तो मिला, नहीं मिला तो और दूसरा देखेंगे कोई सवाल. बघा आन्सर सगळे प्लस आहे. याचा अर्थ इथं पण मायनस नसणार आहे, इथं पण मायनस नसणार आहे. जर मायनस असतं तर जमलं असतं का? नाही. आलं का आकाश? किती आलं? 100 400. अजून बाकी पण ऑप्शन आहे बरं. 100 400 200 300. 200 आलं. अपनी अपनी मर्जी से आ रहा है. 200 400 100 200. 200ला सध्या बहुमत आहे. 100 1 400 1 200ला 2 कॅन्डिडेट आहेत.
400 चालेल. मी काही सॉल्व केलेलं नाही बरं का, बघावं लागेल. आ गए क्या लास्ट बेंच? कितना आया? 200, 400. अब तो इक्वल हो गया. 400 के लिए 3 लोग हैं, 200 के लिए भी 3 है. अब क्या करें? 100 वाला एक ही है तो 100 तो चला गया. देवदत्ता झालं की नाही? स्क्वेअर क्यूब पाठ लागतं त्यासाठी. फटाफट सॉल्व होतं बघा. 8चा क्यूब किती आहे रे? 8चा क्यूब किती आहे? 512. म्हणजे 5 आणि 2 7 आणि याचा रूट किती झाला? 8. 7चा किती आहे? 343. प्लस होता म्हणून प्लस घेतलं बरं. म्हणजे झालं 3 आणि 3 6 आणि 4 10 म्हणजे 1 झाला. प्लसला प्लस. 5चा किती? 125. ते 0 सोडून द्या. 5 आणि 2 7 आणि 1 किती झाले? 8. आता मायनस होतं म्हणून मायनस. 8 आणि 4 12. 12 म्हणजे किती होईल रे? 3. आता काय होईल? 8 आणि 1 9 आले. 9 मध्ये काही ॲड करा. आन्सर काय असतं? 30 संख्या. म्हणून आपण इथं 8 ठेवला. 8 मधून 3 गेले तर राहिले फक्त 5. वरती आले 5. बरोबर आहे का? इथपर्यंत आलं का? इथपर्यंत चुकलं म्हणजे सगळंच चुकलं. हे 5 तर येणं गरजेचं आहे. मग आता इथं काय? 6 आणि 4 10 म्हणजे 1 होईल. 9 कटले इथं 4 होईल. प्लस इथं 5 आणि 2 7 होईल. मायनस 6 आणि 5 11 म्हणजे किती होईल रे? 2. मायनस 5 आणि 3 8 होईल. मायनस किती होईल इथं? 4. आता याला काय करू? मायनस मायनस गोळा करून टाकू डायरेक्ट. 8 आणि 2 10 आणि 4 14. 14 म्हणजे किती झाले? 5. आणि हे डायरेक्ट गोळा करू. 7 आणि 1 8 आणि 4 12. 12 म्हणजे किती झाले? 3. आता बघा 3 मायनस 5 तर हे काय येणार आहे? -2 येणार आहे. पण मला सांगा जर इथं मी -2 ठेवला असतं तर येणार आन्सर मायनसमध्ये आलं असतं. आपल्याला पाहिजे कसं? प्लस. म्हणजे याच्यात काय ॲड करावं लागणार आहे आपल्याला? 9. जर 9 ॲड केले तर काय भेटणार आहे आपल्याला इथं? 7 भेटेल. आता मला सांगा 7ला कशाने गुणल्यावर, आता समजा डायरेक्ट सोडवायचं असेल तर असं सोडवावं लागेल. 7ला कशाने गुणल्यावर 1 येतो? 4 ने. 7 चोक 28. 7 चोक 28 होतं. 28 म्हणजे 8 आणि 2 10 म्हणजे 1 होतं. मग 5ला पण 4 ने गुणावं लागेल. 5 चोक किती होईल? 20. 20 म्हणजे किती यावं लागेल रूट? 2. 2 रूट यावं लागेल. म्हणजे आन्सर काय असणार आहे? 200. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे? आता इक्वेट केलं असतं तरी तेच आलं असतं. इक्वेट बघा, इक्वेट. आता काय आलं आपलं? 5/7 आलं बरोबर x आहे. म्हणजे 5 बरोबर 7 गुणिले x आलं असतं. आता 7ला कशाने गुणल्यावर 5 येतं बघा. 7ला जर 4 ने गुणलं असतं 7 चोक 28 1 आला असता. 7 त्रिक 21 म्हणजे 3 आला असता. 7 दुनी 14 म्हणजे 5 आला असता. 7 1 7 म्हणजे 5 इथंच भेटला असतं. म्हणजे आपलं आन्सर काय आलं असतं? 200. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे? मग आता कधी कधी काय होतं तुम्हाला स्क्वेअर नंबर पण विचारला जातो. म्हणजे खालीलपैकी कोणता परफेक्ट स्क्वेअर आहे. त्याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकदा हे लिहून घ्या फटाफट. ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी. बरेच भाविक भक्त लिहिण्याचं काम करत आहे फक्त. तर एकदा लिहून घ्या फास्टमध्ये. आणि हे प्लस कुठून आलं तर प्लस प्लस होतं म्हणून प्लस घेतलं बरं आपण वरती. आणि डेसिमलमध्ये पण सगळीकडे वापरू शकतो. पर्सेंटेजमध्ये पण वापरू शकतो. फ्रॅक्शनमध्ये पण वापरता येतो 1 करून. मग फ्रॅक्शनची बेरीज असू द्या नाहीतर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असू द्या, काही फरक पडणार नाही. लिहा फटाफट.
झालं का लिहून? चल बघा, जर समजा आपण पाहिलं एकचा स्क्वेअर केला तर किती भेटतो रे? 2चा 3चा 6, 3चा 6 स्क्वेअर. कमी जेवत जा रे, दुपारचं लेक्चर आहे आपलं. 6चा किती आहे? 7चा 8चा 9चा 10चा 11, 11चा किती आहे? 12चा 13चा 14चा किती आहे? 15चा 16 17 18 19 आणि 20. 21चा किती आहे? 22चा 23 24. आता बघा, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो सिंपल असं. 7 5 6 7 4 4. आता इकडं समजा हे जाऊ द्या, काय असेल त्या, हे XYZ माना. आता इथं आहे समजा 8 5 6 4 9 4 8. हे काय पण असू शकतं. 3 5 7 4 5. त्यानंतर 5 6 1 3 2 5. हे काय असू शकतं. आता याच्यात मी फक्त पहिले 2 डिजिट ठेवले, 2 डिजिट, आणि बाकीचे डिजिट काय केले, समजा आता बाकीचे डिजिट दरवेळेस चेंज होणार आहे, चेंज. आणि तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं सरळ की यातली कोणती संख्या अशी आहे की जी परफेक्ट स्क्वेअर आहे. काय विचारलं मी? परफेक्ट स्क्वेअर आहे. यातली कोणती संख्या अशी आहे की जी परफेक्ट स्क्वेअर आहे? 3 नंबरची, लास्टची. 4च ऑप्शन आहे. माणसं लय मोठे, कोणी पहिलं बी सांगू शकतं, कोणी दुसरं बी सांगू शकतं. आता इकडं काही पण असेल, काही पण म्हणजे त्याला रिलेटेड असावं, पण आपण याच्याहून पण सांगू शकतो की कोणती संख्या ही परफेक्ट स्क्वेअर आहे. लास्टचे 5 × 25 होते. नाही, इकडे बी काहीतरी असणार आहे. 5 × 5 तर 25 होणारच आहे. अजून पण इकडचं काही घेणं नाही, याच्याहूनच सांगू शकतो. काय येईल? तर याचा एक रूल आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ते असे आहे की कोणत्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये, इकडं लक्ष द्या, काय म्हटलं मी? कोणत्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये. समजा उद्या तुम्हाला जर असं विचारलं की 7845चा स्क्वेअर सांगा, आता हे तर काढत बसणार नाही ना आपण. तर डेफिनेटली ह्या संख्येचा स्क्वेअर काढला तर तिचे शेवटचे 2 डिजिट किती असणार आहे? 25 असणार. बरोबर. आता दुसरी एखादी संख्या असेल, आता 5 आलं म्हणून 25 असेल, तर जगातली कोणतीही संख्या जर असेल आणि तिचा जर तुम्हाला स्क्वेअर विचारला, तर त्या संख्येच्या स्क्वेअर नंबरमध्ये शेवटचे जे 2 अंक असणार आहे ना, किती अंक शेवटचे? हे डेफिनेटली एकतर 01 असेल, 04 09 16 25 36 49 64 81 61 24 89 56 25 96 69 44 21 41 84 29 किंवा 576. म्हणजेच काय, 1 ते 24 मधील संख्यांच्या शेवटच्या 2 अंकांपासून नेहमी काय बनत असतो? परफेक्ट स्क्वेअर. मग इथं ही पण संख्या परफेक्ट स्क्वेअर असू शकते आणि ही पण असू शकते, कारण 144. क्लिअर आहे का? मग शेवटच्या 2 अंकांवरून तुम्ही काय माहिती करू शकता की कोणती संख्या परफेक्ट स्क्वेअर आहे किंवा नाही. पण परफेक्ट स्क्वेअरला शेवटचे 2 अंक कोणते असतील? तर 1 ते 24च्या स्क्वेअर मधले कोणतेही 2 अंक असू शकतात. मग याच्या सोडून समजा एखाद्या ठिकाणी 79 आला, तर 79 आहे का इथं कुठं? इकडं काय बी होत्या 12 भानगडी, काही घेणं नाही, पण शेवटी 79 आहे. इथं आहे का? म्हणजे डेफिनेटली हा स्क्वेअर नंबर नसणार आहे. म्हणजे याच्यावर क्वेश्चन असतात, व्हॉट लिस्ट नंबर टू बी ॲडेड
टू मेक अ परफेक्ट स्क्वेअर व्हॉट लिस्ट नंबर टू बी सबट्रॅक्टेड टू मेक अ परफेक्ट स्क्वेअर मिसलेनियस नावाच्या टॉपिकमध्ये, तर तेव्हा तुम्हाला याचा वापर होतो. क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, आता आपण डिजिटल रूट शिकतो, हेच कशाला लिहिलं मधात, आता हे लिहिलं त्याचा वापर केला आपण तो मध्ये एक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. जेव्हा तुम्ही रूट काढता, याचा रूट किती आहे, याचा किती आहे 9, याचा किती आहे, याचा किती आहे 7, याचा किती आहे, याचा किती आहे, किती रे, किती किती पटापट सांगा. इथं किती आहे, इथं किती आहे, इथं किती आहे, किती आहे 9, इथं किती आहे 4, इथं किती आहे, इथं किती आहे फटाफट 7, इथं किती आहे. काय निघलं रे कन्क्लुजन, कोणत्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरचा रूट हा, जर रूट बघितला तुम्ही तर रूट फक्त 4च असतात. कोणकोणते असतात, 1, 4, 7 आणि 9. म्हणजे ह्या 4 संख्या, म्हणजे एखाद्या संख्येचं तुम्हाला जर परफेक्ट स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा रूट हा डेफिनेटली एक तर 1 पाहिजे, 4 पाहिजे, 7 पाहिजे किंवा 9 पाहिजे. म्हणजे जर स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं असेल त्याचा रूट हा ह्या 4 मध्येच येणार आहे. एक्स्ट्रा येणार आहे का, किती मोठ्या संख्येचा स्क्वेअर करा तुम्ही त्याचा रूट डेफिनेटली याच्यामध्ये राहील. समजा आता आपण इथं घेतलं 5719चा स्क्वेअर करा, तर आपण रूटने करत असतो. 9 कटले, 7 आणि 5 आणि 6 झाले, 6 आणि 7 13 म्हणजे 4 झाले, 4चा स्क्वेअर केला तर 16, 16 म्हणजे किती झाला, म्हणजे 7 झाला ना. म्हणजे याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तरी त्याचा रूट किती असणार आहे, 7च असणार आहे. म्हणजे परफेक्ट स्क्वेअरमध्ये जर डिजिटल रूटचा वापर करायचा असेल काही ठिकाणी तर त्याचा रूट हा 1, 4, 7, 9 येतो, याच्यापेक्षा वेगळा येणार नाही. क्लिअर आहे का, काही डाऊट आहे. मग एकदा हे लिहून घ्या फटाफट आणि मग आज आपण स्टॉप करू. उद्या आपण पुढच्या भागामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट घेऊ. हळूहळू सगळ्यांनी नोट्स घेऊन येत चला. नोट्स तसे इथंही मी दाखवेल तुम्हाला. ओके.